पुण्याचं काम करायला जातो पण आमच्या सोबतच कांड होतं। घड्याळात हे रात्रीचे 1:30 वाजत आलेत। यावेळी मी झोपायला न जाता झोपेतून उठलोय। थंडीच्या ऋतूत पावसाळा सुरू झालाय, अशा अनपेक्षित गोष्टी होत असल्यानं मी ही रात्रीच्या 2 वाजता आंघोळ केली। अरे लय थंडी लागते। GRWM चा ट्रान्झिशन मारून मित्रांनी परंपरा पाळत ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास उशिराच हजेरी लावली। निखिल त्याच्या बायको सोबत आलाय, आम्ही एकटेच आलोय तर समजून घ्या। वैधही गाडी चालवते हे लक्षात घेता पट्ट्याला ओढून पहिला फिट केला। मिशन पास। काय म्हणजे एवढं करून पण वाचण्याची 100% गॅरंटी नाही, त्यामुळे म्हटलं पहिली गाडी थांबवा। संगमनेरच्या टोल नाक्यावर एक चहा घेतला। ह्या माझ्या मागच्या ट्रॅव्हलर बघितल्या की जॉबचे दिवस आठवतायत। असो त्यानंतर ड्रायव्हर बदलून समृद्धी महामार्गाने सुसाट गाडी निघाली। थेट हलकासा ब्रेक घेण्यासाठी थांबली। पण ह्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असं आम्ही कुठे निघालोय? 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक छत्रपती संभाजीनगर जवळील भुवनेश्वरला निघालोय। देवपूजेआधी पेटपूजा करून रस्त्यावर शर्ट बदलून देवदर्शनासाठी निघालो। तिथे गेल्यावर समजलं मोबाईल मंदिराबाहेरच ठेवून आत जायचंय, त्यामुळे आतमधल्या लाईनचा आणि बिना शर्टने गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा अनुभव दाखवायचा राहिला। देवदर्शन करून पाप मुक्त होईल असं वाटलं होतं, पण बहुतेक आमचे पापच इतके आहेत का त्यानंतर आम्हाला गाडीला धक्का द्यायला लागला। ही गाडी आम्ही घरी ढकलीत नेली का इथंच ठेवून गेलो ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, त्याशिवाय 2 व्हिडिओ कसे होणार। बाय।